दंडवत प्रणाम. मी ईशादिष्टी सतीश गुरु, भोजराज दादाजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर, मानव राजश्रम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. विद्यागुरुवर्य आदरणीय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. तामसा निवासी गुरुवर्य आदरणीय दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 9405257075. दंडवत हो. कालच्या लीळेमध्ये मी तुम्हाला काही मुद्दे सांगितले होते. त्यामध्ये मुद्दा एक मी सांगितला होता, जर उपदेशी मुलगी अन्य घरामध्ये गेली, जर तिला काही असं हे पित्राचं भोजन करण्याचा म्हणजे स्वयंपाक करण्याचा प्रसंग आला, तर तिला तो स्वयंपाक करता येतो, परंतु तो स्वयंपाक खायचा नाही हे लक्षामध्ये ठेवा. त्याही मध्ये जिला फार मोठी अडचण असेल, तिचं घरामधलं ऐकतच नाहीत, मग तिने ते करावं. पण हिने सांगून जर ते ऐकत असतील तर मग तुम्ही स्वयंपाक करण्याची काही अजिबात गरज नाही, हे लक्षामध्ये ठेवा. असं नियम नाही बरं का तुम्ही केलंच पाहिजे म्हणून. जे तुम्हाला टाळता येईल ते तुम्ही टाळू शकता, जे पाळता येईल ते पाळूही शकता. तर काही काही ठिकाणी खूप सासूरवासिनी असतात किंवा कोणी नसतं, किंवा त्या घरामध्ये लग्न झाले ती एकच बाई असते, तिला असा प्रसंग करण्याचा येतो. आता भक्ती म्हणून करावं लागतं, परंतु ते करत असताना दुःख ठेवा. आणि स्वयंपाक केल्यानंतर तुम्ही 11 गाठ्या नामस्मरण करा 5व्या नामाच्या. असं नाही की स्वयंपाक केला मोकळं होऊ नका. त्याही मध्ये मला अजून एक प्रश्न आला होता. म्हटले बाबा आम्ही सर्वजण उपदेशी, परंतु आमची सासू ते त्या घरातला कोणी व्यक्ती मरण पावला, आत्महत्या केली, तर आम्हाला ते पित्राला की म्हटले ते करावं लागतं, परंतु आम्ही काही ग्रहण करत नाही. आम्ही ब्राह्मणाला खाऊ घालतो उपहार दाखवून. तेच अन्न जर आम्ही ग्रहण केलं तर चालेल का, हे लक्षामध्ये ठेवा. जर तुम्ही उपदेशी असाल, सर्व घरातला परिवार, मुळामध्ये त्यांनी पितृ श्राद्ध करूच नाही, हे लक्षामध्ये ठेवा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जरी त्या सासूने केला असेल तो स्वयंपाक तुम्ही खायचा नाही. मी काय तुम्हाला सांगितलं, त्या व्यतिरिक्त वेगळा स्वयंपाक करून तुम्ही भोजन करू शकता. तो स्वयंपाक देवाला उपहार दाखवून तुम्ही, स्वयंपाक तोच आहे ना, अन्न तेच आहे ना हो, शेवटी ते विकल्पाचं अन्न आहे ना, म्हणून ते वेगळं करून खायचं. त्याच्या निमित्ताने जर केलं असेल तर तुम्ही ते अन्न ग्रहण करायचं नाही. मुळामध्ये जो उपदेशी सर्व परिवार असेल त्या परिवाराने तर अजिबातच ते ग्रहण करायचं नाही. तुम्ही उपदेशी, श्राद्ध तुम्हाला घालायची गरज काय आहे, किंवा पित्र घालायची तुम्हाला काय गरज आहे, ते तुम्ही ते क्रियाला तुम्ही खंडित करायचं आहे. मुद्दा काय सांगितला होता मी, एखादी स्त्री उपदेशी घरामध्ये गेली, बाकीचे अन्य असतील, तर तिला असा प्रसंग आला तर तिने आपला वेगळा स्वयंपाक आपल्या देवाला करून खाऊ घालायचा. आपलं देवाला उपहार दाखवून तुम्ही स्वतः खाऊ शकता. तोच स्वयंपाक आम्ही देवपूजेला दाखवून तुम्ही खाऊ शकत नाही. जर का तुम्ही ते अन्न खाल्लं तर तुम्हाला मळणत्व येणार, तुम्ही धर्मापासून लांब जाणार. घरामध्ये फाशी घेऊन मेलेला आहे, तो गेला ना भूतयोनीला. अहो चांगला जरी मेला तरी त्याचं श्राद्ध पित्र घालून अजिबात काही फायदा होत नाही शास्त्राप्रमाणे. आता हे सगळे जे लोक करतात ना, सगळे अज्ञान लक्षामध्ये ठेवा. आणि आपण आपला पंथ हा ज्ञानपूर्वक आहे, ते ज्ञानपूर्वक सगळं केलं जातं, तरी पण तुम्ही अज्ञान अशा कशाला क्रिया करता.
ज्या गुरुकडून उपदेश घेतला त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं ना कशा विकल्परूप क्रिया करायच्या नाही, किंवा करताना आपल्या गुरुला विचारा, किंवा तुम्ही ज्यांचं निरूपण ऐकता त्यांचे नंबर त्यांना तुम्ही विचारा, आम्ही काय करावं काय करू. मनाने सगळं तुम्ही कामं नका करत जाऊ. तुम्ही सगळ्यांना मनाने परंपरा चालू करता. सासूने केलं म्हणून सुनेने करायचं, अरे ते परंपरा खंडित करा ना. आता सासू मेलेली आहे, मग तुम्ही सगळे उपदेशी आहेत ना, मग तुम्ही कशाला ती परंपरा चालवायची. तर म्हणतो नाही माझा बाप मेला, माझी आई मेला, मला हे केलंच पाहिजे. अजिबात करायचं नाही. जर संपूर्ण परिवार उपदेशी असेल तर हे मुद्दा सांगतो. दुसरा भाग सांगतो, उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये उपदेशी मुलगी गेली, मग आला पितृ पंधरवाडा किंवा आलो श्राद्ध, तर जरी तुम्हाला स्वयंपाक करावा लागला, केल्याचा दोष आहेच की तुम्हाला, परंतु नाही केलं तर ते भक्तील, आपल्या धर्माला नावं ठेवतील. म्हणून एक काम करायचं, तुम्ही तो स्वयंपाक केल्यानंतर अंघोळ करून तुम्ही देवाला उपहार करायचा. उपहार करून नंतर तुम्ही काय करू शकता, ते भोजन करू शकता. ज्याला अडचण आहे त्याचं सांगतो. ज्या बाईला अजिबात फरक पडत नाही, तिने हे कामच करायची नाही, नवरा तिचा ऐकतो ना, तिने हा विषय डोक्यात विषय घ्यायचा नाही, पण तिचं नवरालाच आहे जरा ऐकतच नाही अजिबात. काही काही बघा पुरुषले खूप तापट असतात किंवा हेकेखोर असतात, ते नाही हे केलंच पाहिजे. मग तिथे भानगडी करण्यापेक्षा तो आपल्या धर्माला अडचण आणत नाही हे आपण बघायचं. वर्षातून एकदा तर क्रिया करावी लागते ती, पण तीही आवडीपूर्वक करायची नाही. ते करत असताना काय ठेवायचं, दुःख ठेवायचं. मलाच का योग आला, असा योग मला परत आला नाही पाहिजे. किंवा त्यांना पहिले सांगून बघा तुम्ही, जर तुमचं ऐकलं तर ठीकच आहे, पण नाहीच ऐकलं. आता काही सासरवासीन सुना असतात, त्यांना राखण्याच्या बाहेर जाता येत नाही, म्हणून तो धर्म करू देतोय ना आपल्याला, आपण तेवढं बघायचं. जरी प्रसंग आला तर तुम्हाला करण्यास काही अडचण नाही, परंतु तुम्ही तो अन्न ग्रहण करायचं नाही, हे महत्वपूर्ण लक्षामध्ये ठेवा. मुळामध्ये उद्देशी जर सर्व परिवार असेल त्याने तर श्राद्ध अजिबात करायचंच नाही. आता एकाने मला फोन केला होता, म्हटले बाबा आम्ही उपदेशी आहोत, आमच्याच घरामध्ये आमचा दीर कोणतरी काहीतरी म्हटले फाशी घेऊन मेला, आम्ही काही करत नाही, पण आमची जी सासू आहे ती ब्राह्मणाला बोलून भोजन देते, आम्ही तोच उपहार आम्ही दाखवून खाऊ शकतो का. म्हटलं मुळामध्ये जर तुम्ही उपदेशी सर्व परिवार असेल तर ही क्रियाच तुम्ही करायची नाही. जरी सासू ऐकत नसेल, त्याचा जो स्वयंपाक केला तो तुम्ही ग्रहण करायचा नाही, कोणी उपदेशाने. ती जर अन्य असेल तिला, परंतु उपदेशांनी तो पदार्थ ग्रहण करायचा नाही, का तो विकल्पाचा पदार्थ आहे. श्राद्ध, तेरवी, त्याहीमध्ये पित्र, हे जे काही केलं जातं की नाही, हे कशाचं अन्न असतं, हे विकल्परूप अन्न असतं. कारण की पहिला देवतेला नैवेद्य दाखवतात की नाही ते लोक, नंतर ती ग्रहण करतात की नाही, मग ती देवता, पितृनामी जी देवता ती ग्रहण करत असते, ते नाही. कारण मी तुम्हाला काल सांगितलं, तो दुसऱ्या कर्मफळामध्ये गेलेला आहे, त्याला कुठं ते भेटणार आहे काय जाऊन. परंतु आता परंपरेने सगळ्या गोष्टी आल्या, मागच्याने केलं म्हणून पुढच्याने करतो, अजिबात त्याचं काही ज्ञान नाही, जाणीव नाही, काही माहिती नाही. उपदेश घेतल्यानंतर तुमच्या सर्व क्रिया हे बंद केल्या पाहिजे. उदाहरणार्थ तुमचे सासू असेल किंवा बाप असेल, जर तुम्ही त्याच्या नावाने पित्र केले, तो आहे उपदेशी, मग तुम्ही त्याला देवता फळामध्ये, तुमच्या या क्रियेने त्याचं नुकसान झालं ना तिकडं, तो कट्टर उपदेशी होता किंवा मार्गभजक पूजक होता,
त्याला परमेश्वर काही फळ देईल की पुढे. परंतु तुमच्या या क्रियेने काय होईल माहितीये का, तो जाईल नरकाकडे, तो जाईल त्या देवता फळाकडे. कुणी प्रतिबंध केला, तुम्ही त्याला अडचण आणली. जिवंताने पण धर्म करू दिला नाही त्याला, मेल्यावर पण तुम्ही अशा अडचणी आणता. त्याचे पित्र करता, श्राद्ध करता, आहे कोणतो उपदेशी करता, काय अशा विकल्परूप क्रिया करता तुम्ही. तो कुठे जाईल, त्याकडे जाईल ना. त्याला परमेश्वराचं फळ भेटेल का? मग नाही भेटत. म्हणून तो मेल्यानंतर 10 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 खर्च करा. तो उपदेशी आहे ना, तो मेल्यानंतर तुम्ही काहीही करायचं नाही. लोक तुम्हाला, लोकांसाठी, लोकांकडे बघू नका, धर्माकडे बघा ना. तुम्ही काय सांगितलं ते, देवाने काय सांगितलं, गुरु काय सांगितलं ते बघा ना. तुम्ही लोकांकडे काय बघता? लोक तुमचा उद्धार करणार आहेत का? नाही म्हटले बाबा. आणि भावकी काय म्हणेल, तू भावकीसाठी उपदेश घेतला का? भावकी तुझा उद्धार करणार आहे का? हे पहा ना तुम्ही. मुद्दा कोण सांगतोय मी? जो संपूर्ण घर परिवार उपदेशी आहे, त्यांनी तर मुळात श्राद्ध नाही, हे अजिबात हे क्रियाच करू नये हो. तुम्हाला माहिती आहे का, आपल्यामध्ये तेरवी पण करत नाहीत. 10-10वाच आपल्यामध्ये करतात. उपदेशी लोकांमध्ये काय करतात, तशी क्रियाच करतात. तेरवी पण आपल्यामध्ये नाहीये. परंतु लोकांसाठी, समाजासाठी तुम्हाला त्या क्रिया कराव्या लागतात. त्याचा फायदा काय आहे का? तुम्ही सांगा ना, नाही आम्ही फक्त जशी क्रियाच करू, आम्ही तेरवी वगैरे करणार नाही. परंतु भावकीच्या प्रेशर खाली किंवा समाज काय म्हणेल या दृष्टीने आपण ते करतो. लक्षामध्ये ठेवा, जर तुम्ही धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे, धर्मासाठी तुम्हाला ठाम राहावं लागेल की नाही, तर तुम्हाला देव भेटेल ना. जे धर्माने सांगितलं, नियमाचं पालन सांगितलं, ते तुम्हाला करावं लागेल की नाही. उदाहरण, डॉक्टरने तुम्हाला सांगितलं तुम्हाला शुगर झाली, तुम्ही जास्त गोड खाऊ नका बरं का. मग तुम्ही भावकीकडे बघसाल का? तुम्ही काय म्हणसाल, नाही डॉक्टरने सांगितलं मला पथ्य करायला, डॉक्टरने मला पथ्य करायला सांगितलं, मी कशाला खाऊ, खाल्लं तर मरशील ना. मग तुम्ही डॉक्टरला घाबरता, मग तुम्ही धर्माला, देवाला का बरं घाबरत नाही? तिथे ठाम राहा ना तुम्ही, तुम्हाला परमेश्वर सहाय्य करेल. म्हणून लोकांकडे बघायचं नाही, समाजाकडे बघायचं नाही. आपल्या धर्माने काय सांगितलं आपण त्याच्याकडे बघायचं. आम्ही तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या घरला उपदेशी कोणी मेला, तुम्ही दशक्रिया विधी करा ना, फार मोठा करा, काय फरक पडतो? जो वटला येईल, न वटला नाही येईल. त्यासाठी आपण धर्माचे नियम मात्र मोडायचे नाही. जिथे तुमचे चालते ना, तिथे तुम्ही प्रयत्न करा. जिथे चालत नाही, तिथे मग तुम्हाला ते स्वीकार करावाच लागेल, अंगीकार तुम्हाला करावाच लागेल. पण तुम्ही प्रयत्न करून बघा ना. तुम्ही प्रयत्नच करत नाही. तुम्ही आधीच बहाणे सांगता, नाही लोक काय म्हणतील, भावकी काय म्हणेल, समाज काय म्हणेल. ज्याला माहिती तो मानवपंथी आहे, यांच्या धर्मात चालत नाही. पण तुम्ही निष्ठा राहा की, तुमची निष्ठा ठेवा ना चांगली. तुम्ही बरोबर तुम्हाला सहाय्य करेल. तुम्ही सांगा मला क्रियेचा योगच आला नाही पाहिजे. 2 मुद्दे मी मांडले की ज्यांना अशी अडचण येते, जी उपदेशी मुलगी अन्य घरामध्ये गेली, तिला अशी अडचण येते, जरी तिला स्वयंपाक काही करावा लागला, दुःख ठेव आणि नंतर स्मरण कर. आपला वेगळा उपहार स्वयंपाक बनवा, नंतर तुम्ही ते ग्रहण करा. किंवा त्या गावामध्ये घर उपदेशी असेल तर घरी जाऊन जेवण करा, तेवढ्यापुरतं तरी चालतं. पण नाहीच त्या गावामध्ये कोण उपदेशी, तर तो सांगतोय बरं का, जर एखाद्या गावामध्ये उपदेशीच कोणी नाही, तर त्याने काय करायचं, आपला वेगळा स्वयंपाक बनवून तुम्ही आपल्या देवपूजे रूपार दाखवून तुम्ही ग्रहण करू शकता. ज्या गावामध्ये उपदेशी असेल त्या गावामध्ये, त्या घरी तुम्ही जाऊन त्या दिवशी, समजा उद्या तुमच्या घरी काही तेरवी किंवा काही पित्र असतील, तुम्हाला जावं लागलं, पण ती सुद्धा परंपरा खंडित करा. दरवर्षी जात बसवू नका. पहिल्या वर्षी ठीक आहे, नंतर सांगा आम्ही मानव संप्रदायामधला आम्हाला हे चालत नाही, तुम्हाला कोणी आग्रह करणार नाही. तुम्हाला लय पळायची घाई असते, कधी मी पळते, कधी मी पळतो, तुम्हाला ही घाई असते. म्हणून तुम्ही पण थोडा प्रयत्न करा, स्थिर
धीर ठेवा, बरोबर ईश्वर तुम्हाला सहाय्य करेल. म्हणून हे मुद्दे मी तुम्हाला सांगितले. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो, म्हणून उपदेशांनी तर श्राद्ध पित्र अजिबात करू नये हे तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि म्हणून हे जे काही ऑडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, यामध्ये जे काही मी मुद्दे सांगितले ते लक्षामध्ये ठेवा. म्हणजे त्याचा वेगळा अर्थ काढू नका की आम्हाला सगळं जमतं का बा. मी तुम्हाला पर्याय सांगितलेले आहेत, ते मुद्दे लक्षामध्ये ठेवा आणि अशा प्रकारे कृती करा. जे टाळतील ते टाळायचा प्रयत्नच करा आणि देवाला प्रार्थना ठेवा. अशा प्रकारचं आपल्या मी सर्वांना एक ऑडिओच्या माध्यमातून एक संदेश देतो. अमृत प्रवर्तक ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 94 052 75 075 या नंबरला आपण कॉल किंवा मेसेज करू शकता. यामध्ये आपण लीळाचरित्र मराठी, शंका समाधान आणि श्रीमद भगवद्गीता श्रवण करत असतो. दंडवत प्रणाम.